आपण सर्वांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन केले. मी हे अभिवादन करतो आणि सुरुवात करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आजच्या आमच्या म्हणजे मी शिक्षकाला आमच्या म्हणत असताना विनोदाला म्हणतो की आज आपला बेंगलोर आहे आमचा तुमच्यामध्ये, खरे की नाही? म्हणजे कसं असं सण असतो, वर्षातला एक सण असतो की ज्या सणाला आपण पूजन करतो, त्या सणाला आपण त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांनी केलेल्या आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपण काहीतरी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही गोष्टी करतो. असा शिक्षक दिन आहे. म्हणून सर्व शिक्षकांचा आमचा यथोचित सत्कार आपण केला. सर्वांना तुम्ही आम्हाला श्रीफळ आहे मानाचं फळ देऊन आपण आमच्या प्रती असताना कृतज्ञता व्यक्त केली. त्याबद्दल मी सर्व स्टाफच्या वतीने तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं, जरी 10वीच्या मुलांनी केलं असलं तरी हे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने केलंय, याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं मुलींनी खूप छान असं शिक्षक दिनानिमित्त बोललेले आहेत. नेहमीच मुली बोलतात, आज ही मुलीच बोलली, खूप छान बोलले. मुलांचं का कधी चालू व्हायचं मला काय कळेना. प्रत्येक भाषेशिवाय मी बोलतो असतो की मुलं बोलत नाहीत, मुलांनी बोलावं. जरा शिक्षकांनी अजून प्रयत्न करावेत असं मला वाटतं की मुलं बोलली पाहिजे. मुली भरपूर बोलतायत, सुंदर बोलतायत. त्या मुलींचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तुम्हाला माहित असावं, या ठिकाणी आज 10वीच्या मुलांनी आम्हाला श्रीफळ देताना पेढ्याचं पाकिट आणि हे दिलं, पत्रिका म्हणण्यापेक्षा सन्मानपत्र आहे. हे सन्मानपत्र आहे. हे सन्मानपत्र मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय. हे आपण आपल्या आदरणीय वैभवदादा पाटील यांच्या वतीनं खानापूर तालुका, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कल असे साधारणपणे 165 गाव आहेत. 165 गावांमध्ये काल आणि आज या 2 दिवसात सर्व शाळांमधील सर्व शिक्षक, जे शिक्षक रिटायर झालेत, घरी आहेत, शिक्षक, क्लार्क, शिपाई सर्वांच्या पर्यंत पेढे आणि हे पत्र आपण पोच केले. दादाने छान उत्तर राबवलंय आणि आम्ही सुद्धा शिक्षक आहोत म्हणून आम्हाला सुद्धा शाळेतील सर्व शिक्षकांना हे पाकिट आणि पेढे आणि हे सन्मानपत्र मिळालेलं आहे. त्याबद्दल मी आदरणीय वैभवदादा यांचेही या ठिकाणी आभार मानेन. मुख्याध्यापकाच्या नात्याने सर्व शिक्षकांच्या वतीनं की दादांनी आम्हाला आमच्या कृतज्ञता, आम्ही केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सन्मानपत्र दिले. तुमच्या माहितीसाठी फक्त यातला मॅटर तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्हाला माहिती असावा की शिक्षकाप्रती जे काय आपली भावना असते ती सगळी भावना स्टाफला सगळ्या माहित नसेल कदाचित. हे पत्र ड्राफ्टिंग माझं आहे, हे पत्र मी बनवलं. या पत्रामध्ये जर ड्राफ्टिंग प्रत्येक वाक्याचा अर्थ जर तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला तर याच्यावरती आपण 18 पानं, मोठी आवाजी पानं निबंध घेऊ शकतो. असं थोडक्यात मी ते सारांश सुद्धा आणण्याचा प्रयत्न केलाय. तर त्यामध्ये काय म्हटलं बघा, आपण आचार्य देवोभव शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु बिन नहीं होता जीवन साकार, गुरु बिन नहीं होता जीवन साकार, सिर पर हो जब गुरु का हाथ, तभी जीवन लेता है सही आकार, गुरु ही सफल जीवन का आधार. म्हणजे गुरुशिवाय आपण जीवनात काय करायचं असेल तर काही करू शकत नाही. गुरुचा आपल्या डोक्यावरती जर हात असेल, गुरुचा आधार असेल तर आपण भरपूर काही करू शकतो. असा त्या चारोळीचा 4 वाक्याचा अर्थ आहे. आदरणीय गुरुवर्य, सादर प्रणाम. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. समस्त शिक्षक वर्गाबद्दल आदर, प्रेम व आपल्या पवित्र कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस. समाजाच्या बदलत्या परिस्थितीतही आपण त्या सेवा व प्रेम अर्पण करून सुसंस्कारित व सृजनशील पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य केले. त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी व आपल्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी हे शुभेच्छा व कृतज्ञता पत्र. आपण मेहनतीने आणि समर्पणाने केलेल्या अध्यापनातून व मार्गदर्शनातून यशस्वी, सुजाण, सुसंस्कृत व सक्षम समाज घडवण्याचे कार्य केले आणि अजूनही करीत आहात. विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार करून विद्यार्थ्यांचे वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठी आपण दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहात. आपल्या कार्यास आदरपूर्वक वंदन.
व आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंडपणे सुरू ठेवावे. आपल्या कार्यातून आदर्श सर्वांस निर्माण करावा. आपल्याबद्दल आमच्या हृदयात स्नेहभाव आहेच, तो अधिक अधिक व्हावा आणि आपणास आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सदैव आपला वैभव सदाशिवराव पाटील. असे दादांचं पत्र आहे. हे आपण समस्त शिक्षक वर्गाला दिले. त्यातून जे काही शिक्षकाप्रती भावना आहे समाजाची ती व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ते तुम्हाला पण माहित असावं की आपण हे सर्व शिक्षकांना दिले. तुमची पण भावना तीच आहे आमच्याविषयी. आणि मी आता आदरणीय गाडगे साहेबांना सांगितलं की शासनानं आपल्या मागे लई कामं लावली. कदाचित आपल्याला ही बदलती भूमिका सुद्धा पार पाडावी लागेल. कारण शिक्षक हा बदलत्या काळानुसार बदललेला असला पाहिजे. बदलत्या काळानुसार तर शिक्षकाची भूमिका बदलली. पहिलं फक्त अध्यापन करणारी घडवणं होतं. आता योग्य दिशा देण्याचं काम पण केलं पाहिजे. मोबाईल वापरू नका म्हणून थांबणार नाहीत मुलं. तर तो त्यातलं काय वापरा, त्यातलं काय बघा, काय बघू नका. म्हणजे तुम्ही दिशादर्शकाचं काम करायचंय. त्याला अभ्यासात कळत नसेल तर मार्गदर्शकाचं काम करायचंय. त्याला आणखी करिअरमध्ये त्याला जर तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल, करिअरमध्ये त्याला कुठं जावं, काय करावं दहावीनंतर हे सांगायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी समुपदेशकाचं काम करायचंय. एखाद्या विद्यार्थ्याचा मानसिक प्रॉब्लेम असेल, घरगुती प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, ते सुद्धा त्या विद्यार्थ्याचं आपल्याला समुपदेशन करावं लागणार आहे. म्हणजे अनेक शासनाची कामं करावीच लागणार आहेत. विविध योजना अंमलात आणाव्याच लागणार आहेत. इलेक्शन, अमुक सर्वे तमुक सर्वे हे काम करावंच लागणार आहे. तर आपल्याला ही बहुरंगी भूमिका आपण करायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी सन्मान करण्यात येतो. म्हणूनच तुमची ही बहुरंगी भूमिका आहे शिक्षकाची. आणि यासाठी आपल्याला समाजशास्त्र एक वेगळ्या नजरेने आपल्याला बघत असतं. वेगळ्या नजरेनं म्हणण्यापेक्षा वेगळ्या अपेक्षेने बघत असतं. वेगळ्या भूमिकेतून बघत असतं की ती चांगली भूमिका असते. मग सरांनी सांगितलं, खूप छान सांगितलं आगे सरांनी की हे एकच अशी गोष्ट आहे. तुम्ही प्रत्येक जण इंजिनियर असतो, डॉक्टर असतो, प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवत असतो, पैसा कमवत असतो. आम्हाला तुम्हाला म्हणजे तुम्हाला पटणार नाही. आम्हाला सगळ्या मला नाही म्हणत, मी आम्हाला म्हणतो, आम्हाला शिक्षकाला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जरी सुट्टी घेतली किंवा वर्गावर नाही गेलो तर कधी एकदा वर्गावर जाईल. आम्हाला जर जास्त काम लागलं ऑफिस तुम्ही बघताय ऑफिसमध्ये काम मध्येच पण ठेवून का तर तुमच्याशी बोलल्याशिवाय आवाज समाधान मिळते. आणि तुम्ही आमच्यासाठी प्राणवायू आहात, ऑक्सिजन आहात. तुमच्याशिवाय आमचं जीवन अधुरं आहे. लक्षात घ्या, तुम्ही आहात म्हणून आम्हाला किंमत आहे. मी आता सांगितलं की अनेक पैसे आहेत, अनेक ठिकाणी पैसा कमवता येतो. पण हे एकमेव क्षेत्र लागण्याचं आपल्याला परमेश्वराला भाग्यवान बरोबर आहोत आपण की एकमेव क्षेत्र निवडले गेले किंवा आपल्याला आपल्या वाट्याला दिले की ज्यामध्ये आपल्याला सर्व्हिसमध्ये असेल नसेल तर नेहमी आयुष्यभर आपल्याला सन्मानाचं वागणूक दिली जाते. लोक आपल्याकडे शिक्षक म्हणून, गुरु म्हणून, एखादी आधारस्थान म्हणून पाहत असतात. आपण पाहतो आता अनेक आपलं वय झालंय. आपण शाळेतले आपली मुले येतातच, आपले माजी विद्यार्थी येतातच, आपले पालक येतातच. परंतु गावातली ठराविक लोक सुद्धा आपला सल्ला घेतात, आपल्याला म्हणतात सर असाच झाले काय बोलतं. मग ते शाळेचं असेल, घरचं प्रपंचातलं असेल, त्यांच्या वाटणीतलं असेल, काही कलहातलं असेल, समाजातल्या काही प्रॉब्लेम्स अडचणीबद्दल असेल तर तुमचा सल्ला घेतला जातो आणि त्याला किंमत दिली जाते. नुसता सल्ला घेतला जात नाही तर त्या सल्ल्यानुसार लोक वाढण्याच्या सरांनी सांगितले म्हणजे त्यांचं बरोबर आहे. म्हणजे 4 माणसात हा माणूस थोडं शिकलाय त्याला थोडं जास्त कळते ही भूमिका पाळली जाते. म्हणून आपल्याला हे अभिमानाचं आणि भाग्याचं असं पद मिळाले. या पदाचा मी आदर करतो आणि आयुष्यात या शिक्षक दिनावरती दिवसभर बोललो मला नोकरी काही संपणार नाही. भरपूर काय बोलण्याचं काय पण ऊन आणि दिवसभराचा पुढचा प्रॉब्लेम लक्षात ठेवून मी थांबतोय. आणि माझ्या आयुष्यात या ठिकाणी इथपर्यंत तुमच्यापर्यंत माझे विचार मांडण्याचा, काही निर्णीतून, काही तोंडातून, काही मार्गदर्शनातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न करण्यासाठी मला सक्षम बनवणार आहे. माझ्या आयुष्यातील माझ्या आई वडिलांपासून ते सर्व शिक्षक जे काही गुरु होऊन गेले त्या सर्व